तर नवीन झाड लावल्यानंतर काय आलं का ते साधारणतः 2-1 महिन्यात झाल्यावर आहे ना त्याची शेंडे उरचे वाळायला लागली. वाळल्यानंतर मग त्याची पूर्ण पानाचे आहे ना स्टॉपिंग झालं, म्हणजे शेंडे अजून हे होत नाही. मग त्याच्यासाठी मी याचा फवारा घेतला होता, ब्ल्यू कॉपर आणि हमला असं एकत्र घेतला होता, पण त्याचं काय असं रिझल्ट आला नाही, म्हणजे चुकीचं झालं असेल ना. ते न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे. जेव्हा एकदम शेंडा असं वाटतं की कशाने तरी कट करून तो पडलेला आहे, असं वाळून जातो, कोरडा होतो डायरेक्ट, तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त बोराटेक एमओ 1.25 ml प्रति लिटर पाणी फवारणी घ्यायची, लगेच थांबून जाते. त्याच्यानंतर मग ते 1-2 आठवड्याने त्याला पाणी आणि हे घेतल्यानंतर ते झालंय क्लिअर. तसंही ते फक्त 1 महिन्याचीच गेम आहे, त्या महिन्यातच होतं ते, त्याच्यानंतर ते कधीच वर्षभर पुन्हा दिसत नाहीये. तर समजा शेजारी प्लॉट आहे आणि त्याला तेल आहे आणि तो वारेच्या दिशेने ऍक्टिव्हेशनचं कसं, म्हणजे आता अजूनपर्यंत त्याच्यावर तसं काही अजून हे झालेलं नाही. सांगता एक 6 महिन्याची झाडं आहेत. गिफ्ट मिळणार आहे माझ्याकडनं 1-1 बाटली, दर 15 दिवसांनी फवारत राहा. फवारा घ्यायचा 12 लिटर, म्हणजे 600 लिटरची जर टाकी असेल तुमची तर 150 लिटर ते आणि 450 लिटर पाणी. आता सध्या माझ्याकडून समजा ट्रॅक्टरचं किंवा याचं ब्लोअरचं अवेलेबिलिटी नाही, मी सध्या यांनी घेणार आहे पाईप. 50 लिटर पाणी, 50 लिटर कल्चर आणि 150 लिटर पाणी 200 लिटरची टाकीला फवारायचं. अंगावर उडून द्यायचं, काहीच फरक पडत नाही, एकदम छान आहे. त्यानंतर दुसरं असं का समजा ते गुळवेल जे म्हणले तुम्ही, तर तो काय झालं, शेजारी एक लिंब आहे त्याच्यावर तो पूर्ण पसरलेला आहे आणि ते असं एक तो खालून जरी काढला तरी वरती तो हिरवाच राहतो असं. तर त्याला काय आहे का पूर्ण बिमोड होईल असं. गुळवेल हा खूप आयुर्वेदिक आहे, लिंबावरचा आहे तुमचा. हा, लिंबावरचा. तर पाकुळी आहे का तुमच्याकडे? तसं अजून जेव्हा ती येईल त्यावेळेस आपण समजू. त्याला खूप घनदाट जंगला टाईपचे झाड पाहिजे, एका लिंबावरती लगेच ती पाकुळी येत नाही ना. तुम्हाला ती अशी रंगीबिरंगी बोटा एवढी जाड, माग तिला काटा असलेली आळी पाहिलेली आहे का? हा. ती जेव्हा दिसेल आणि तिचा कोश जो असतो असं कुठतरी टांगलेला असतो, पहा गेट कंपाऊंड याला असं टांगलेला कोश असतो, त्याच्यातून ती निघते. आणि सर तणनाशकचा वापर आणि मर रोगाचा काही संबंध आहे जास्त? आता आपण जमिनीला घातकच आहे, तणनाशक कधीच मी पुरस्कारता त्याचा होऊ शकत नाही. आणि शेजारीच्या प्लॉट मध्ये मोर रोग आहे, त्याच्या आपल्या प्लॉटवर काही परिणाम होईल? पाणी तुमच्याकडे आलं, मोर रोग नाही आलं म्हणून बोला. पाणी नाही येत आपल्याकडे, ते पाणी तिकडे जातं. पाणी नाही आलं, त्यांचं ट्रॅक्टर नाही आणलं, तुम्ही कल्टिवेटर नाही आणलं म्हणून नाही, कल्टिवेटर नाही, काही नाही, बाकी बोलतच नाही. नाही, बोलतो तसं बोलतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपण आणत नाही त्यांचं त्या सगळ्या गोष्टी असं.